नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं आपल्या रिअल स्टोरी चॅनलवर. मित्रांनो, आयुष्यात काही लोक इतके साधे असतात की जग त्यांच्याकडे कधी लक्षच देत नाही. पण त्या साध्या माणसांच्या आयुष्यात अशी काही वादळ येतात जे एकताना आपल्या डोळ्यातही पाणी आणतात. आजची कथा अशाच एका मुलीची आहे, जिने कधी कोणाचं वाईट केलं नाही, कुणाकडून काही मागितलं नाही, पण तरीही तिला प्रत्येक वळणावर अपमान, तिरस्कार आणि दुःखच मिळालं. एका श्रीमंत घरात सून म्हणून पाऊल ठेवणाऱ्या त्या मुलीला वाटलं होतं की आता तिचं आयुष्य बदलेल, तिला आपलं म्हणणारं कुटुंब मिळेल, प्रेम करणारा नवरा मिळेल. पण तिची स्वप्न फार लवकर तुटली. ज्या घराला तिने स्वतःच मानलं, त्याच घरात तिला परकी समजलं गेलं. ज्या लोकांसाठी तिने दिवस रात्र मेहनत घेतली, त्याच लोकांनी तिचा सन्मान हिरावून घेतला. पण म्हणतात ना, वेळ प्रत्येकाची परीक्षा घेते आणि जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा मोठ्यात मोठा अहंकारही एका क्षणात जमिनीवर येतो. या कथेतील एक प्रसंग असा आहे जो ऐकताना कदाचित तुमच्याही अंगावर काटा येईल. कारण ज्या मुलीला सगळ्यांसमोर कमी लेखलं गेलं, त्याच मुलीची खरी ओळख जेव्हा जगासमोर आली तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. तर मित्रांनो, ही कथा आहे स्वाभिमानाची, संघर्षाची, सहनशीलतेची आणि एका अशा सत्याची जे आपल्याला शिकवून जातं की माणसाची किंमत त्याच्या पैशाने नाही तर त्याच्या गुणांनी ठरते. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची हृदयस्पर्शी कथा. मोठ्या जिद्दीने आणि रात्रंदिवस मेहनत करून नीलने स्वतःची एक मोठी टेक कंपनी उभी केली होती. नील दिसायला स्मार्ट, रुबाबदार आणि व्यवसायात खूप पुढे जाणारा तरुण होता. पण जेव्हा त्याने सियाशी कोर्ट मॅरेज करून तिला अचानक घरी आणलं, तेव्हा घरात आनंदाऐवजी मोठा वाद झाला. नीलची आई, जिने आपल्या मुलासाठी खूप मोठी स्वप्न पाहिली होती, तिला हे अजिबात आवडलं नाही. पैसा आणि प्रतिष्ठेमुळे तिच्या स्वभावात खूप अहंकार आला होता. तिला गरिबीची खूप चीड होती. ती सगळ्यांसमोर मोठ्याने ओरडत म्हणाली, नील, हे काय केलंस तू? एका अनाथ आणि गरीब मुलीला ह्या घराची सून बनवून आणलंस. लोकांना मी काय उत्तर देणार? मी सांगतेय, आत्ताच्या आत्ता हिला घराबाहेर काढ, नाहीतर माझा मृतदेह बघशील. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. घरात इतका तणाव निर्माण झाला होता की कुणालाही बोलण्याची हिंमत होत नव्हती. पण नील शांत उभा होता. तो आईच्या रागाला घाबरला नाही. तो शांतपणे म्हणाला, आई, राग करू नकोस. ही माझी पत्नी आहे आणि मी हिच्याशी उगाच लग्न केलेलं नाही. ही खूप हुशार आहे. अनाथ आश्रमात वाढली, पण कोडिंग आणि सॉफ्टवेअरमध्ये हिचा हात कोणी धरू शकत नाही. हिने माझ्या कंपनीसाठी असा एक खास प्रोजेक्ट तयार केला आहे ज्यामुळे आपल्या कंपनीला खूप फायदा होणार आहे. माझ्याकडे पैशाची काही कमी नाही. तुला वाटत असेल तर समाजासाठी मी तुझ्या पसंतीच्या श्रीमंत मुलीशी दुसरं लग्नही करेन, पण सियाला ह्या घरातून किंवा कंपनीतून काढणार नाही. नीलचं बोलणं ऐकून आई शांत झाली नाही, पण तिच्या मनात वेगळाच विचार सुरू झाला. काही दिवसातच तिने नीलचं दुसरं लग्न एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलीशी, माहीशी लावून दिलं. माही खूप सुंदर आणि श्रीमंत होती. महागडे कपडे, दागिने आणि श्रीमंतीचा थाट तिच्या प्रत्येक गोष्टीत दिसत होता. ती घरात आली आणि पहिल्याच दिवसापासून सियाला कमी लेखू लागली. ज्या सियाला नीलने पत्नी म्हणून आणलं होतं, ती आता त्या घरात एका नोकराणीप्रमाणे राहू लागली. नीलही हळूहळू माहीच्या सौंदर्यात आणि तिच्या राहणीमानात इतका गुंतला की त्याने सियाकडे लक्ष देणंच बंद केलं. तो तिच्याशी नीट बोलतही नव्हता. ती जेवली का नाही, आजारी आहे का नाही, याची त्याला पर्वा उरली नव्हती. सिया मात्र शांतपणे सगळं सहन करत होती. तिच्या मनात एकच आशा होती की कधीतरी नीलला तिची किंमत कळेल. पण दिवस जात होते आणि परिस्थिती आणखीन वाईट होत होती. एका उन्हाळ्याच्या दुपारी सतत काम केल्यामुळे सियाची तब्येत बिघडली. तिला खूप ताप आला, अंग दुखत होतं, डोकं फिरत होतं आणि उभं राहायलाही ताकद उरली नव्हती. तरी सुद्धा ती घरची कामं आणि कंपनीचं काम करत होती. माही आरामात एसी मध्ये झोपली होती आणि नील बाहेर गेला होता. तेवढ्यात नीलची आई सियाच्या खोलीत आली. सियाची अवस्था पाहूनही तिला दया आली नाही. ती रागाने म्हणाली, चल उठ, खूप झालं हे आजारपणाचं नाटक, जाऊन चहा नाश्ता बनव. सियाने हळू आवाजात सांगितलं, आई, मला खूप ताप आहे, उभं राहवत नाही. पण आईने तिचं काही ऐकलं नाही. नाटक बंद कर आणि कामाला लाग, ती म्हणाली. सिया भिंतीचा आधार घेत स्वयंपाकघरात गेली. तिचे हात थरथरत होते. तिने गरम कढई उचलली, पण अचानक तिचा तोल गेला.
गरम भांडे तिच्या हाताला लागलं आणि ती वेदनेने ओरडत जमिनीवर पडली. त्याच वेळी नील घरात आला. आवाज ऐकून तो धावत स्वयंपाकघरात गेला. सियाला त्या अवस्थेत पाहून त्याने तिला उचलून खोलीत नेलं, पण आईला एक शब्दही विचारला नाही की तिने आजारी असतानाही सियाला कामाला का लावलं. पुन्हा एकदा तो गप्प राहिला. नीलचं हे गप्प राहणं सियाला खूप दुखावून गेलं. तिला समजलं की नीलचं प्रेम फक्त काही दिवसाचं होतं. त्याच्या मनात तिच्यासाठी खरं प्रेम उरलेलं नाही. त्या दिवसापासून तिने कोणाकडूनही अपेक्षा ठेवायची सोडून दिली. ती फक्त आपलं काम करत राहिली. दुसरीकडे माहीचा त्रास वाढतच होता. ती मुद्दाम सियासमोर नीलच्या जवळ जायची, त्याच्यासोबत हसायची आणि तिला कमी दाखवायची. सिया मात्र शांत राहायची. सियाच्या मेहनतीमुळे नीलच्या कंपनीला देशातील सर्वोत्कृष्ट बिझनेस ब्रँडचा पुरस्कार मिळाला. त्यासाठी नीलने मुंबईतील एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये भव्य पार्टी ठेवली. देशातील मोठे उद्योगपती, मीडिया आणि अनेक मान्यवर तिथे आले होते. पण ह्या यशामागे सियाची मेहनत होती. पार्टीसाठी लागणारं संपूर्ण डिजिटल प्रेझेंटेशन तिने सलग 30 तास जागून तयार केलं होतं. पार्टी सुरू झाली. माही महागडा गाऊन घालून सर्वांचे स्वागत करत होती. नील तिच्या शेजारी उभा होता. सिया मात्र एका कोपऱ्यात साध्या कपड्यात शांत बसली होती. अचानक माहीने सगळ्यांचं लक्ष सियाकडे वळवलं. ती हसत म्हणाली, ती तिथे बसली आहे ना, ती आमच्या कंपनीत डेटा एंट्रीचं काम करते. बिचारी अनाथ आहे म्हणून आम्ही तिला मदत करतो. आजच्या प्रेझेंटेशनमध्ये तिने फक्त टायपिंग केलं आहे. जाता जाता तिला काही पैसे देऊन जा. हे ऐकून सियाचं हृदय तुटलं. काही लोक तिच्या जवळ आले आणि तिच्या हातात पैसे ठेवू लागले. खूप छान काम केलंस असं म्हणत त्यांनी तिला बक्षीस दिलं. ते पैसे हातात पडताच सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या मेहनतीची आणि तिच्या सन्मानाची अशी किंमत लावली जात होती. त्या क्षणी तिने ठरवलं की आता हे घर आणि कंपनी कायमची सोडायची. पण नेमकं त्याच वेळी नीलने हे सगळं पाहिलं. सियाची अवस्था पाहून त्याच्या मनाला खूप मोठा धक्का बसला. तो पटकन तिच्या जवळ आला आणि तिचा हात हातात घेतला. सगळे पाहुणे शांत झाले. नीलने माईक हातात घेतला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, बस आता पुरे झालं. ही माझी पहिली पत्नी आहे आणि कुणालाही हिचा अपमान करण्याचा अधिकार नाही. हे ऐकताच सगळे थक्क झाले. आई हादरली आणि माहीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. माही रागाने म्हणाली, पत्नी, हिची लायकी या घरात एका नोकराणीपेक्षा जास्त नाही. नीलने तिच्याकडे पाहत ठाम आवाजात उत्तर दिलं, माही, चूक माझी आहे. मी तुझ्या सौंदर्याला आणि श्रीमंतीला भुललो, पण सियाच्या कष्टाची किंमत विसरलो. आज तिच्या डोळ्यातलं दुःख पाहून मला माझी चूक समजली आहे. आजपासून तिच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. या कंपनीचे 50% शेअर्स आणि या घरातील निम्मा हक्क मी सियाच्या नावावर करतो. हे ऐकताच माहीचा गर्व क्षणात संपला. ती रागाने तिथून निघून गेली. आई काहीच बोलू शकली नाही. सिया मात्र शांत उभी होती. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये आता दुःख नव्हतं, तर मनाला मिळालेला सन्मान होता. दुसऱ्या दिवसापासून नीलने सियासाठी वेगळं आणि सुंदर घर तयार केलं. तिला तिचा हक्क आणि मान दिला. त्याने स्वतःमध्येही बदल केला आणि दोन्ही पत्नींना समान सन्मान देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला माहीला हे स्वीकारणं कठीण गेलं, पण नंतर तिला तिची चूक समजली. हळूहळू सियाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य परत आलं. या सगळ्या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाली, पैसा, सौंदर्य आणि मोठेपणा यापेक्षा माणसाचा सन्मान आणि त्याची किंमत जास्त महत्त्वाची असते. आणि जेव्हा माणूस स्वतःची चूक मान्य करतो तेव्हाच त्याच्या आयुष्यात खरा बदल सुरू होतो. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. माणसाची किंमत त्याच्या पैशावर, घराण्यावर किंवा दिसण्यावर ठरत नाही, तर त्याच्या गुणांवर, मेहनतीवर आणि स्वभावावर ठरते. सियाकडे ना मोठी संपत्ती होती, ना कोणाचा आधार होता, पण तिच्याकडे जिद्द, प्रामाणिकपणा आणि स्वतःच्या कष्टावर उभं राहण्याची ताकद होती. दुसरीकडे अहंकार आणि दिखाव्यामुळे नात्यांमध्ये किती मोठी दरी निर्माण होऊ शकते हेही आपण पाहिलं. वेळ कितीही लागला तरी सत्य आणि मेहनतीची किंमत एक दिवस नक्की मिळते. म्हणून आपल्या आयुष्यात कधीही कोणाला कमी समजू नका, कारण आज जो माणूस साधा वाटतो तो सुद्धा सर्वात मोठा ठरू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या नात्यात सन्मान नाही त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
पुन्हा भेटू एका नव्या आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथेसोबत. धन्यवाद.